ओके, हॅलो एव्हरीवन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक ऑफ केमिकल कायनेटिक्स स्टार्ट करतोय. केमिकल कायनेटिक्स आज उद्या लवकरच एंड होऊन जाईल. चॅप्टरच्या लास्ट टॉपिककडे आलेलो आहोत. बघा, केमिकल कायनेटिक्समध्ये आपण कायनेटिक्सची डेफिनेशन पाहिली होती. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय हे स्टडी केलं होतं. रेट ऑफ रिॲक्शन कसं लिहायचा, रेट लॉ म्हणजे काय, त्याच्यानंतर झिरो ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्यांचे इंटिग्रेटेड इक्वेशन्स आपण बघितले होते. अँड देन त्याच्यानंतर आपण कोलिजिन थेरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन स्टार्ट केली होती. बायोमॉलिक्युलर कोलिजिन थेरी आपण लर्न करत होतो. त्याच्यामधले 3 टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले होते. 3 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखाद्या रिॲक्टंटला प्रोडक्टमध्ये जर कन्वर्ट व्हायचं असेल तर त्याला त्या 3 क्रायटेरियामधून पास व्हावं लागतं. जसं की आपल्याला सपोज एखादी एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर आपल्याला त्या एक्झामचा जो बेसिक क्रायटेरिया असतो की इलिजिबिलिटी क्रायटेरिया, मार्किंग सिस्टीमचा क्रायटेरिया, तो क्रायटेरिया काय करावा लागतो, क्रॉस करावा लागतो. त्या क्रायटेरियामध्ये आपल्याला फिट व्हावं लागतं. देन वी आर गोइंग टू क्रॅक दॅट एक्झाम. सिमिलर तसंच आहे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला जर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला काही क्रायटेरियाजमधून जावं लागतं. ते क्रायटेरियाज कोणते हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अरेनियस इक्वेशन म्हणजे काय. ओके, सो अरेनियस इक्वेशन गिव मी अ 1 minute. बेटर. बघा आता अरेनियस इक्वेशन काय असतं. अरेनियस इक्वेशन कुणामधलं इक्वेशन आहे तर अरेनियस इक्वेशन हे रेट कॉन्स्टंट आणि ॲक्टिवेशन एनर्जीमधलं रिलेशन आहे. रेट कॉन्स्टंट, टेम्परेचर आणि ॲक्टिवेशन एनर्जी. सो व्हॉट इज द अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशन इज के इज इक्वल टू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. हे काय आहे तर अरेनियस इक्वेशन आहे. ओके, आता ह्या अरेनियस इक्वेशनमधले टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत तर के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. के म्हणजे काय तर डेफिनेटली रेट कॉन्स्टंट. ओके, के म्हणजे रेट कॉन्स्टंट. ओके, ए म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी फॅक्टर किंवा त्याला आपण म्हणू शकतो प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. त्यानंतर ॲक्टिवेशन एनर्जी. ई ए म्हणजे काय आहे ॲक्टिवेशन एनर्जी. त्याच्यानंतर आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट अँड टी इज नथिंग बट टेम्परेचर इन केल्विन. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टी. टी इज टेम्परेचर, बट कशामध्ये तर टेम्परेचर इन केल्विनमध्ये. तर अरेनियस इक्वेशन आपल्याला काय सांगतं, रेट कॉन्स्टंट आणि टेम्परेचरमधलं रिलेशन. रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. आता बघा, आपण कधी कधी म्हणतो की टेम्परेचर वाढवलं की रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो. तर असं का होतं तर त्याचं रिझन आपल्याला इथून मिळतं. ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो रेट कॉन्स्टंट पण काय झालेला दिसतो आपल्याला, इन्क्रीज झालेला दिसतो. कसा बघा, आता आपण मी इकडे लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. इथे लिहिते मी. ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय त्यावेळेस काय होत असतं, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ॲक्टिवेशन एनर्जी अपॉन आर टी हा जो रेशो आहे ना, हा रेशो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बघा, पटतंय का तुम्हाला हे. टेम्परेचर वाढवलं आहे, टेम्परेचर इथं कुठं आहे डिनॉमिनेटरला. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हा रेशो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. का बरं डिक्रीज होणार आहे बाळांनो, कारण टेम्परेचर कुठं आहे डिनॉमिनेटरला आहे. आता जर ह्याला निगेटिव्ह साईन जर दिलं मायनस ई ए अपॉन आर टी असं जर आपण कम्पेअर केलं तर मायनस ई ए अपॉन आर टी काय असणार आहे, इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसणार आहे. मायनस ई ए अपॉन आर टी ही व्हॅल्यू कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि मायनस ई ए अपॉन आर टी ही व्हॅल्यू इन्क्रीज झाली
झाली इट मीन्स त्याचा एक्सपोनेन्शियल मायनस EA अपॉन RT ही व्हॅल्यू पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि e⁻−EA अपॉन RT म्हणजे ही व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर रेट कॉन्स्टंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो रेट कॉन्स्टंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ रेट कॉन्स्टंट. सो तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ रेट कॉन्स्टंट. मग टेम्परेचरचा इफेक्ट काय आहे, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेट कॉन्स्टंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि रेट कॉन्स्टंट इन्क्रीज झाला तर रिॲक्शनचा रेट काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. म्हणून आपण काय म्हणतो, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रिॲक्शनचा रेट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, सगळ्या थिंग्स क्लिअर आहे इथपर्यंत. लेट मी नो. येस, ओके. बेसिक आहे. कधी कधी आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड केली तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स एकमेकांसोबत काय करायला लागतात, रिॲक्ट करायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग मॉलिक्युल्स एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला लागले तर त्यांची एकमेकांसोबत कायनेटिक एनर्जी एक्सचेंज होणार आणि त्याच्यामधून त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर प्रोडक्टमध्ये होणार आहे. मग काही रिॲक्शन्समध्ये टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रिॲक्शनचा रेट पण इन्क्रीज होतो. आणि ह्याचं रिझन काय आहे की टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेट कॉन्स्टंट इन्क्रीज होतोय. रेट कॉन्स्टंट इन्क्रीज झाला, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज झाला. पण आता जर आपल्याला ह्या इक्वेशनवरून कुणी म्हटलं की आम्हाला ॲक्टिवेशन एनर्जीची इन्फॉर्मेशन द्या तर येईल का सांगता. ह्या इक्वेशनवरून आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करता येणार नाही. ही जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे ही ॲक्टिवेशन एनर्जी एका पर्टिक्युलर रिॲक्शनची कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू आहे. म्हणजे त्या रिॲक्शनसाठी ती ॲक्टिवेशन एनर्जीची व्हॅल्यू असणार आहे. मग ॲक्टिवेशन एनर्जीची व्हॅल्यू कुणावर डिपेंड असणार आहे, तर रेट कॉन्स्टंटवरून फाइंड आउट करता येईल. आणि ॲक्टिवेशन एनर्जी आपल्याला ह्या इक्वेशनवरून फाइंड आउट करता येत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, एक वेगळं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे किंवा वेगळ्या इक्वेशनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो व्हॉट इज द हेडिंग, हेडिंग काय असणार आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या ऐवजी इट्स माय मिस्टेक, सॉरी. ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी लिहायचं होतं मला. ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करायची आहे. मग ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपण दोन गोष्टी करू शकतो. एक तर आपण विथ द हेल्प ऑफ ग्राफ ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करू शकतो किंवा आपल्याला फॉर्म्युला मेथड पण फाइंड आउट करायची आहे. मग आत्ता आपण सुरुवातीला काय बघतोय, ग्राफिकल डिटर्मिनेशन. सगळ्यात सुरुवातीला बाळांनो तुम्हाला अरेनियस इक्वेशन यूज करायचं आहे. व्हॉट इज द अरेनियस इक्वेशन, K = A इंटू e⁻−EA अपॉन RT. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोन्ही इक्वेशन्सच्या LHS RHSला ln घ्यायचा आहे. मग मी काय लिहिते बघा, ln A = ln इन ब्रॅकेट A इंटू e⁻−EA अपॉन RT. जसं लॉगचे रूल्स असतात तसेच कशाचे रूल्स असतात, lnचे. मग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल लॉग A इंटू B = काय असतो, लॉग A + B. मग तसंच lnचं पण होणार आहे. मग मी इथं काय लिहिणार, ln A प्लस ln e⁻−EA अपॉन RT. ओके, यहाँ तक सबको क्लियर है, आई होप सबको क्लियर होगा. तो यहाँ पे क्या हो जाएगा, ln K = ln A. आता बघा, एनिथिंग रेस टू एक्स असेल, पॉवर असेल, ती पॉवर काय येते, पुढे येते. आता पॉवर काय आहे, -EA अपॉन RT. ती जर पुढं आली तर काय लिहिणार मी, -EA अपॉन RT ln E. ओके, ln E ची व्हॅल्यू किती असते, मग ln E ची व्हॅल्यू असते 1. ओके, मग इक्वेशन काय तयार होईल, ln K = ln A - EA अपॉन RT.
ओके, आई होप यहाँ तक सबको क्लिअर है. आता मला इक्वेशनमधून एल रिमूव्ह करायचं आहे. मग एल एनच्या ठिकाणी मी काय सबस्टिट्यूट करू शकते? एल एन इज इक्वल टू 2.303 लॉग. ओके, आय होप तुम्हाला आठवले असेल. मग एल एनच्या तिथे मी काय ठेवलं? 2.303 लॉग केच्या ठिकाणी ॲज इट इज के इज इक्वल टू 2.303 लॉग ए माइनस EA अपॉन RT. ओके, यहाँ तक सबको क्लिअर है. आता मला इक्वेशनमधून 2.303 रिमूव्ह करायचा आहे. 2.303 जर रिमूव्ह केला तर काय होईल? तर मी डिवाइड करते. इक्वेशन काय मिळेल मला? लॉग के इज इक्वल टू लॉग ए मायनस EA अपॉन RT. ओके, आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. कळालंय सगळ्यांना? जस्ट गिव मी 1 मिनिट. ओल्ड स्टुडंट्स आलेत 12th वाले. जस्ट 1 मिनिट. आय हॅव टू इंटरॅक्ट विथ देम. का हो मॅडम, हे कसं काय आले? क्रॅशला बसा मग काय एक साथ करेल. कळालंय तुम्हाला इक्वेशन? मग आता ह्या न्यू इक्वेशनला इथे काय राहिलं बघा. जर आपण 2.303 ने डिवाइड केलं तर इथे 2.303 कैंसिल हो जाएगा. यहाँ पे भी 2.303 कैंसिल हो जाएगा. बट यहाँ पे थोड़ी 2.303 कैंसिल हो जाएगा. तो यहाँ पे हमें क्या लिखना पड़ेगा? इथे काय असणार आहे बघा, मायनस EA अपॉन RT. हे बरोबर आहे. फक्त खाली आपल्याला काय लिहायचं होतं? EA अपॉन 2.303 RT. क्लिअर आहे आता सगळ्यांना? आता तुम्ही काय करू शकता? ग्राफ ड्रॉ करू शकता. कुठला ग्राफ? जर मी ह्याच इक्वेशनला असं लिहिलं, लॉग के इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट काय लिहिलंय? 1/T. ओके, इन ब्रॅकेटच्या बाहेर 1/T प्लस लॉग ए. हे इक्वेशन तुम्हाला लिनियर लाईन सारखं दिसतंय का? येस, लिनियर लाईनसाठी आपण कम्पेअर करू शकतो ह्या इक्वेशनला. काय लिहिते बघा, जर मी वाय ॲक्सिसवर घेतला लॉग के, वाय इज इक्वल टू एक्स ॲक्सिसवर मी घेतला 1/T. एक्सची गर्लफ्रेंड बोली तो स्लोपी. सो ये क्या हो जाएगा? स्लोपी. तो M प्लस सी. मग एमची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह साईन आहे, सो निगेटिव्ह आहे. मग आपल्याला कुठलं इक्वेशन मिळालं? वाय इज इक्वल टू मायनस MX प्लस सी. मग ह्या इक्वेशनचा ग्राफ कसा येणार बाळांनो? इंक्रीजिंग का डिक्रीजिंग? चलो मैं माइक ऑन करती हूँ, बताओ सब. ग्राफ कैसा आएगा? इंक्रीजिंग या डिक्रीजिंग? स्लोप इज इंक्रीजिंग. सांगा काय येणार? ग्राफ कसा येणार? इंक्रीजिंग. इंक्रीजिंग का डिक्रीजिंग? डिक्रीजिंग. इंक्रीजिंग का डिक्रीजिंग? चलो बताओ. इफ स्लोप इज निगेटिव्ह, स्लोपच्या पुढे जर निगेटिव्ह साईन येत असेल तर ग्राफची लाईन इंक्रीजिंग ड्रॉ करायची का डिक्रीजिंग ड्रॉ करायची? आपण बघितलंय हे सगळं. डिक्रीजिंग. येस, डिक्रीजिंग. आपल्याला ग्राफची लाईन अशी डिक्रीजिंग ड्रॉ करावी लागेल. मग वाय ॲक्सिसवर आपण घेणार लॉग के, एक्स ॲक्सिसवर घेणार आपण टेम्परेचरचा रेसिप्रोकल, दॅट इज 1/T. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम? एम इज नथिंग बट स्लोप. आणि स्लोपची व्हॅल्यू काय असणार आहे? मायनस EA अपॉन 2.303 इंटू R. सो आपण ॲक्टिवेशन एनर्जी कशी फाइंड आउट करणार? ॲक्टिवेशन एनर्जी इज इक्वल टू स्लोप इंटू 2.303
इंटू आर. ओके, निगेटिव्ह साईन इकडं जाणार. ॲक्टिवेशन एनर्जीचा आन्सर पॉझिटिव्हच येणार. का? कारण स्लोपचा आन्सर कसं येणार आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, ॲक्टिवेशन एनर्जीचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. सो दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे काय आहे? ग्राफिकल डिटर्मिनेशन आहे. कशाचं? ॲक्टिवेशन एनर्जीचं. ग्राफ ड्रॉ करून आपण काय फाइंड आउट करू शकतो? ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करू शकतो. कुठला ग्राफ ड्रॉ करावा लागेल आपल्याला? लॉग के वर्सेस 1/t चा. लॉग के वर्सेस 1/t हा जर ग्राफ आपण ड्रॉ केला तर ह्या ग्राफचा स्लोप, त्या स्लोपवरून आपल्याला काय मिळणार? ॲक्टिवेशन एनर्जी मिळणार. कळालंय सगळ्यांना इथपर्यंत? एव्हरीवन इज विथ मी? गॉट इट? अंडरस्टूड? येस. ओके बच्चे कंपनी, ऑल आर विथ मी. गुड गुड गुड. सो this is one of the most important thing, how to find activation energy. अरेनियस इक्वेशनचंच आपण काय केलं आहे, पुढे थोडंसं स्टेप्स इन्क्रीज केलेल्या आहेत. अरेनियस इक्वेशन काय होतं? के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. पण हे जे इक्वेशन होतं हे लिनियर लाईनचं इक्वेशन होतं का? नाही, हे एक्सपोनेन्शियल फॉर्म होता. मग ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण कशात कन्वर्ट केलं? एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये? तर ln लॉगमध्ये कन्वर्ट केलं आणि मग आपल्याला फायनली लिनियर लाईनचं इक्वेशन मिळालं. हे झालं आपलं लिनियर लाईनचं इक्वेशन. अँड येस, यू ऑल नो लिनियर लाईनच्या इक्वेशनवरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? स्लोप अँड ए इज नथिंग बट प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. स्लोप आणि इंटरसेप्ट करून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात, अननोन व्हॅल्यूज. मग आपण ॲक्टिवेशन एनर्जी इथून फाइंड आउट करणार. ओके, सो चलो नेक्स्ट टॉपिक है बाय फॉर्म्युला मेथड. हाऊ टू गो ऑन अ नेक्स्ट पेज. अरे काय झालं? शॉर्टकट कंट्रोल. आजचं पेज आपलं गेलं वाटतं, हा ना? आत्ता आपण जे लिहिलंय ते. ठीक आहे, चलो क्रिएट अ एम्प्टी बुक मग अशीच करायला पाहिजे होतं. आज आहे 23. ठीक आहे. ते चालू आहे आपलं. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे की फॉर्म्युला मेथड. जसं आत्ता आपण बघितलं की ग्राफिकल डिटर्मिनेशन आहे. ह्या ग्राफिकल डिटर्मिनेशनसाठी खूप लेंदी प्रोसेस करावी लागते. म्हणजेच आपल्याला काय करावं लागतं आहे की आपल्याला एक ग्राफ वगैरे ड्रॉ करावा लागतो आहे. आणि ग्राफ वगैरे ड्रॉ करताना सुद्धा काय करायचं आहे, तर आपल्याला तिथे एक नवीन 1/t फाइंड आउट करावं लागणार आहे. म्हणजेच बघा आता, बाय फॉर्म्युला मेथड ॲक्टिवेशन एनर्जी कशी फाइंड आउट करायची आहे. बाय फॉर्म्युला मेथड ॲक्टिवेशन एनर्जी कशी फाइंड आउट करायची. जस्ट आपल्याला एक आत्ता लॉकचा फॉर्म्युला कळाला केच्या टर्म्समधला. लॉक के इज इक्वल टू काय लिहू शकते मी? मायनस ई ए अपॉन 2.303 आर इन ब्रॅकेट 1/t आणि इथे प्लस लॉग ए. ओके, आता मी काय करते, दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सवर रेट कॉन्स्टंट मेजर करते. ज्यावेळेस टेम्परेचर T1 आहे त्यावेळेसचं रेट कॉन्स्टंट आहे K1 आणि ज्यावेळेस टेम्परेचर आहे T2 त्यावेळेसचं
रेट कॉन्स्टंट काय असणार आहे K2. ओके, ह्या दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सवर मी रेट कॉन्स्टंट मेजर करते K1 अँड K2. आता इथे काय करायचं आहे बघा, मी K1 साठी आधी फॉर्म्युला लिहिते. मला काय मिळाला मग फॉर्म्युला, लॉग K1 इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट. आता मी जर K1 लिहिलाय तर मला इथे काय लिहायचं आहे बघा, T1 लिहायचा आहे प्लस लॉग ए. दिस इज माय इक्वेशन नंबर 1. ओके, सिमिलरली आता मला काय करायचं आहे, लॉग K2च्या टर्म्समध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे. लॉग K2 इज इक्वल टू काय लिहिलं मी, मायनस EA अपॉन 2.303 इंटू R इन ब्रॅकेट काय लिहायचं आहे, 1/T2 प्लस लॉग ए. ठीक आहे, आता दोन्ही इक्वेशन्स जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करायची आहे. सो आपण काय करू शकतो, लॉग K1 अपॉन लॉग K1 मायनस लॉग K2. मग लॉग K1 मायनस लॉग K2 जर केलं तर मला काय मिळेल, मायनस EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट 1/T1 प्लस लॉग ए. ही व्हॅल्यू कुठली पुट केली मी कळाली आहे, ही व्हॅल्यू मी पूर्ण लॉग K1ची पुट केली आहे. आता ह्याच्यातून मला लॉग K2ची व्हॅल्यू मायनस करायची आहे. मग इथं दिलं मी मायनस साईन आणि आता हे मायनस EAचं. मग मायनस मायनस काय होणार, किंवा जर तुम्हाला ब्रॅकेट टाकून पहिल्यांदा सॉल्व करून दाखवायचं असेल तर ठीक आहे, मी तसं करते. इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, लॉग K2ची व्हॅल्यू टाकली. काय लॉग K2ची व्हॅल्यू, मायनस EA अपॉन 2.303 इंटू R इन ब्रॅकेट 1/T2 प्लस लॉग ए. ओके, ही झाली कशाची व्हॅल्यू, लॉग K2ची व्हॅल्यू. ब्रॅकेट ओपन करा, इथे मॅथचं रूल वापरा, लॉग ए मायनस लॉग बी. काय लिहितो आपण, लॉग ए अपॉन बी. मग लॉग K1 बाय K2 लिहिणार इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट 1/T1 प्लस लॉग ए. आता ब्रॅकेट ओपन करा, मायनस मायनस काय होणार, हे प्लस EA अपॉन 2.303 इंटू R इन ब्रैकेट क्या लिखोगे 1/T2 और ये प्लस ये माइनस, प्लस माइनस झगड़ा होता है तो निगेटिव्ह साइन, क्या होगा यहाँ पे लॉग ए. मला सांगा कुठल्या टर्म्स कॅन्सल होतील, बोलो इक्वेशन अच्छे से देखो और बताओ कौन से टर्म्स कैंसिल हो जाएगी. सांगा कोणत्या टर्म्स कॅन्सल होणार, कोणत्या टर्म्स कॅन्सल होणार. येस, साक्षीने करेक्ट आन्सर दिलंय. कुठल्या टर्म्स कॅन्सल होणार, लॉग एच्या. मग इथे लॉग ए प्लसमध्ये आहे, इकडे लॉग ए मायनसमध्ये आहे. सो ह्या टर्म्स कॅन्सल झाल्या. आता बघा, मी हे थोडंसं चांगल्या दिसण्यासाठी ही पॉझिटिव्हवाली टर्म जी आहे ना, ही पॉझिटिव्हवाली टर्म आधी लिहिते. काय होईल मग, EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट काय होईल 1/T2 मायनस ह्याच्यातून काय करणार, ही टर्म लिहिणार मायनस EA अपॉन 2.303 R इन ब्रैकेट क्या लिखना 1/T1. सो क्या कॉमन निकालोगे, अब क्या कॉमन होगा, EA अपॉन 2.303 कॉमन. मग EA अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट काय 1/T2 मायनस 1/T1. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळणार, ॲक्टिवेशन एनर्जी इज इक्वल टू 2.303 R इन ब्रॅकेट काय लिहिणार, T1 मायनस T2 डिवाइड बाय T1 T2. क्लियर है आपको, यहाँ पे क्या था, लॉग K1 अपॉन K2. मग लॉग K1 K2 माहिती आहे, T1 T2 माहिती आहे. तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करू शकता. दिस इज युअर फॉर्म्युला मेथड. काय करावं लागतं फॉर्म्युला मेथडमध्ये, दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सवर रेट कॉन्स्टंट मेजर करावे लागतात आणि दोन वेगवेगळ्या टेम्परेचरवर रेट कॉन्स्टंट मेजर केले की तुम्हाला काय मिळणार आहे, लॉग K1 अपॉन K2 ची व्हॅल्यू मिळणार आहे.
ओके. आणि मग त्याच्यावरून तुम्ही ॲक्टिवेशन एनर्जी इझिली फाइंड आउट करू शकता. इक्वेशन रिअरेंज केलं की ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करता येईल. क्लियर है सबको? बताओ किसी को कुछ डाउट? प्रतीक्षाला क्लियर आहे, साक्षीला क्लियर आहे. व्हेरी गुड, ऑल आर विथ मी. ह्या संडेच्या टेस्टला काही क्वेश्चन्स ह्याच्यातून पडले होते, बट थोडं माझं कन्फ्युजन झालं त्याच्यामुळे. बट नेक्स्ट टेस्टला असं नाही होणार. आय होप की म्हणजे मला वाटलं ह्या बॅचचं झालेलं असणार आहे हा पार्ट. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. मग आपल्याला आज काय काय कळालं? अरेनियस इक्वेशन कळालं. काय बाळांनो अरेनियस इक्वेशन? के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी. ई ए म्हणजे काय? ॲक्टिवेशन एनर्जी. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट. टी म्हणजे काय? टेम्परेचर इन केल्विन. ए म्हणजे काय? प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. कॉन्स्टंट आहे तो फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. आणि के म्हणजे रेट कॉन्स्टंट. परत अजून आपल्याला ह्याचंच एक दुसरं लॉगमधलं रिलेशन कळालं. कुठलं? लॉग के इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन काय? 2.303 आर इन ब्रॅकेट 1/t प्लस लॉग ए. कुठल्या टाईपचं इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू मायनस एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू मायनस एक्स प्लस सी टाईपचं. ह्या ग्राफचा स्लोप काय आहे? स्लोप इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? ई ए अपॉन 2.303 आर लिहू शकतो. आणि स्लोपवरून पण आपण काय फाइंड आउट करू शकतो? ॲक्टिवेशन एनर्जी फाइंड आउट करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय कळाली आपल्याला? दोन वेगवेगळे रेट कॉन्स्टंटचे रेशो घेतले. लॉग K1 अपॉन K2 इज इक्वल टू काय लिहितो? ई ए अपॉन 2.303 आर इन ब्रॅकेट काय लिहिणार? T1 मायनस T2 डिवाइड बाय T1 T2. ओके. आता जर कुणी म्हटलं मॅडम जर आम्ही लॉग K2 अपॉन K1 लिहिलं तर फॉर्म्युला कसा तयार होईल? तर सिम्पल आहे बाळांनो. लॉग K2 अपॉन K1 असं जर असेल, जर वरती K2 असेल तर काय लिहायचं इथं? ॲक्टिवेशन एनर्जी ई ए अपॉन 2.303 आर इन ब्रॅकेट काय लिहिणार आता? T2 मायनस T1 लिहिणार. इथे काय असणार आहे? T1 T2 असणार आहे. ओके. जर इथे K2 असेल तर इथे पहिल्यांदा लिहिताना काय लिहायचं? T2 मायनस T1 लिहायचं. आणि जर तुम्ही असा फॉर्म्युला लिहित असता लॉग K1 अपॉन K2 इज इक्वल टू ई ए अपॉन 2.303 इंटू आर इन ब्रॅकेट. इथं जर K1 असेल तर मग आता लिहिताना काय लिहिणार बाळांनो? T1 माइनस T2 डिवाइड बाय T1 T2. आई होप आप सबको ये बात क्लियर हो गई होगी. ठीक आहे. मी आता हे दोन फॉर्म्युले कन्फ्यूज करण्यासाठी नाही सांगितले. का सांगितले माहिती आहे? कधी कधी तुम्हाला नाही का MCQ मध्ये क्वेश्चन आल्यावर असा डाटा दिला जातो. MCQ मध्ये जर तुम्हाला दिलंय लॉग K1 अपॉन K2, ह्या पूर्ण लॉगचं आन्सर तुम्हाला दिलंय 0.3010. हे पूर्ण आन्सर तुम्हाला दिलंय. म्हणजेच तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे. लॉग K1 अपॉन K2 असं दिलंय. जर MCQ मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिली असती लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू 0.3010, त्या केसमध्ये तुम्हाला मग T2 मायनस T1 लिहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलंय? हा फॉर्म्युला सांगितलेला आहे. सिम्पली ट्रिक काय आहे? इथे जर K2 असेल तर इकडं काय लिहायचं? T2 मायनस T1 लिहायचं. जर न्यूमेरेटरला जर तुम्ही K1 घेत असताल तर मग इकडे काय लिहिणार? T1 मायनस T2 लिहिणार. ओके, क्लियर है यहाँ तक सबको? चलो बताओ. येस. ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे आता आपल्याला एक माईक ऑन आहेत का? नेक्स्ट एक प्रॉब्लेम घेऊयात आपण. फाइंड आउट activation energy. Find out activation energy when temperature
टेम्परेचर चेंजेस फ्रॉम temperature changes, find out activation energy when temperature changes from 303 Kelvin to 313 Kelvin. The new rate constant is doubled. द न्यू रेट कॉन्स्टंट इज डबल. बघा क्वेश्चनमध्ये काय विचारलंय तुम्हाला, व्हॉट यू हॅव टू फाइंड बच्चे कंपनी, यू हैव टू फाइंड एक्टिवेशन एनर्जी. ओके, आपको क्या फाइंड आउट करना है, एक्टिवेशन एनर्जी. ए हमें फाइंड आउट करना है. आपल्याला टेम्परेचर काय दिलंय, पहिलं टेम्परेचर T1 दिलंय 303 केल्विन. ज्यावेळेस टेम्परेचर 303 केल्विन असेल त्यावेळेस रेट कॉन्स्टंट काय असणार आहे, K1 असणार आहे. आता टेम्परेचर इंक्रीज केलं, टेम्परेचर किती इंक्रीज केलं, 303 313 313 केलं. ओके, आता त्यावेळेसचा नवीन रेट कॉन्स्टंट काय असणार आहे, K2. आणि तो जो नवीन रेट कॉन्स्टंट आहे तो काय आहे, तो न्यू रेट कॉन्स्टंट डबल आहे कुणाच्या, आधीच्या रेट कॉन्स्टंटपेक्षा. सो इट इज़ वेरी वेरी इंपॉर्टंट फॉर अस. सो K2 इज इक्वल टू क्या लिख सकती हूँ मैं, ट्वाइस K1 लिख सकती हूँ. नाउ जस्ट पुट द वैल्यूज. व्हाट इज द फॉर्मूला, log K2 upon K1. log K2 upon K1 is equal to activation energy divided by 2.303 into 8.314. ओके, आता आरची व्हॅल्यू मी डायरेक्ट इथं 8.314 ठेवली आहे. इन ब्रॅकेट इथं K2 असेल तर मी काय लिहिणार, T2 मायनस T1 डिवाइड बाय T1 T2. ओके, ठीक आहे. मग आता लॉगच्या ठिकाणी लॉग ॲज इट इज, K2 ची व्हॅल्यू किती आहे, 2 टाइम्स ऑफ K1. मग 2 टाइम्स ऑफ K1 डिवाइड बाय K1 इज इक्वल टू एक्टिवेशन एनर्जी. अब हमेशा आपको ये याद ही रखना है, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या प्रोडक्टचा आन्सर काय येत असतं, ह्या प्रोडक्टचा आन्सर नेहमी लक्षात ठेवा काय येत असतं, तर 19.15. तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही प्रोडक्ट का नाही केला, का बरं, हे आम्हाला लक्षात ठेवायला लावतात ते, कारण कायनेटिक्स झालं, थर्मोडायनॅमिक्स झालं, बऱ्यापैकी 90% रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय करावं लागतो, 2.303 इंटू आर. आर इज नथिंग बट 8.314 हा प्रोडक्ट घ्यावा लागतो. आणि ह्या प्रोडक्ट नेहमी लिहित बसण्यापेक्षा, नेहमी हा प्रोडक्ट फाइंड आउट करण्यापेक्षा तेवढा टाइम वाचण्यासाठी आपण लक्षात ठेवू शकतो ह्या प्रोडक्टचा आन्सर काय येणार आहे, 19.15 येणार आहे. सो यहाँ पे मैंने क्या लिखा बच्चे कंपनी, यहाँ पे मैंने लिखा 19.15. व्हाट इज द वैल्यू ऑफ T2, T2 इज 313. ओके, व्हाट इज द वैल्यू ऑफ T1, T1 इज नथिंग बट 303. तो मैं नीचे क्या है, T1 इंटू T2 313 इंटू 303. तो अब यहाँ से क्या कैंसिल हुआ, K1 लॉग 2 ची व्हॅल्यू असते 0.3010 इज इक्वल टू ॲक्टिवेशन एनर्जी 19.15 इन ब्रॅकेट, ह्या सबस्ट्रॅक्शनचा आन्सर येईल 10 डिवाइड बाय 313 इंटू 303. सो व्हॉट इज द इक्वेशन रिअरेंज करा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बच्चे कंपनी, यू हॅव टू फाइंड आउट EA. सो EA साठी फॉर्म्युला काय होईल, ॲक्टिवेशन एनर्जी इज इक्वल टू 0.3010 इंटू 19.15 इंटू 313 इंटू 303 डिवाइड बाय 10. ठीक आहे, क्लिअर आहे. आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार, सो ह्याला 2 मेथड्स आहेत, लॉग वापरून किंवा डायरेक्ट. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स परफेक्ट येत असतील ह्याचे मल्टिप्लिकेशन्स घेऊन, डिवायडेशन घेऊन तुम्ही काय करू शकता, आन्सर फाइंड आउट करू शकता. मी दाखवते तुम्हाला अँटीलॉग घेऊन. अँटीलॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ, आता इथे 0.3010 आहे, ठीक आहे. मग आता डेसिमल पॉईंटच्या आधी 0 आला तर लॉगमध्ये तिथे बार येतो आणि त्या बारमुळं कॅल्क्युलेशन्स थोडे डिफिकल्ट होतात. सो ह्या
3.010ला मी काय लिहू शकते बघा, 0.3010ला मी काय लिहू शकते, 3.010 इंटू 10⁻⁻1. आणि मग लॉग लिहिताना लॉग कशाचं लिहिते बघा, मग आता लॉग 0.3010 प्लस मल्टिप्लिकेशन असल्यामुळं प्लस लॉग ऑफ 10⁻⁻1 प्लस लॉग ऑफ काय लिहू शकते मी, लॉग ऑफ 19.15 प्लस लॉग ऑफ 313 प्लस लॉग ऑफ 303. आणि ह्याच्यातून मला काय मायनस करावं लागेल, मायनस लॉग 10. ठीक आहे. आता बघा मग अँटी लॉग ऑफ, आता मला इथे व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. डेसिमल पॉईंटच्या आधी जर एक डिजिट असेल, 0 सोडू ना, एक डिजिट असेल तर त्याच्यातून -1 करायचा. मग इथे डेसिमल पॉईंटच्या आधी एक 0 आहे, मग 1 - 1 केलं तर काय होणार, 0 होणार. आणि 30चा 10 मध्ये बघायचा आता तुम्हाला. सो चलो आपल्याकडे लॉक टेबल नाही आहे, मग आता आपल्याला लॉक टेबल लागेल. जल्दी जल्दी जल्दी, ऑलरेडी मुझे नेक्स्ट लेक्चर भी है लॉक टेबल. आता आय डोंट नो तुम्हाला हे दिसतंय का नाही, बट तुमच्याकडे जर लॉक टेबल असेल तर तुम्ही उद्यापासून ते लॉक टेबल स्वतःसोबत कॅरी करा. बघा आता आपल्याला पाहायचं आहे 30चा 10 मध्ये, 30चा 1 मध्ये आहे 4786. आणि इकडे तर 0 नसतो, इथे बघा 0 1 2 3 9 आहेत. आणि इकडे मेन डिफरन्स मग 30चा 10 मध्ये, मग 1 मध्ये आहे 4786. सो चलो जल्दी लिखेंगे. 30चा 10 मध्ये काय आलं, 4786 प्लस लॉग रेस टू 10⁻⁻1, 10⁻⁻1 काय येणार, हा 10⁻⁻1 पुढे आला -1. लॉग 10ची व्हॅल्यू 1 असते बच्चे पार्टी, अगर नहीं पता तो अभी सीख लो. प्लस काय करणार, आता 19.15 डेसिमल पॉईंटच्या आधी 2 डिजिट आले बरोबर, त्याच्यातून -1 केला, काय उरलं 1 पॉईंट. मग इथं 1 दिलं 19चा 15 मध्ये, मग पुन्हा 19चा 15 मध्ये, 19चा 1 मध्ये आहे 2810 आणि 5 मध्ये आहे 11. 2810 आणि 11 किती होतील, 2810 आणि 11, 2810 11 काय झालं, 1 2 2821 प्लस लॉग 313. लॉग इथे डेसिमल पॉईंटच्या आधी 3 डिजिट आहेत, तर मग काय करावं लागणार तुम्हाला, -1, 3 - 1 2 पॉईंट. आता काय करणार, 31चा 3 मध्ये बच्चे पार्टी, 31चा 3 मध्ये 4955. ओके, काय आहे 4955, मग लिहिला 4955 प्लस 303. डेसिमल पॉईंटच्या आधी 3 0 आहेत, 3 डिजिट्स आहेत, त्याच्यातून -1 करायचा, मग काय होणार 2 पॉईंट. त्याच्यानंतर 30चा 0 मध्ये किती आहे 4771, मग काय लिहिणार इथे 4771 प्लस आहे ओके हां झालं, मायनस लॉग 10ची व्हॅल्यू असते 1, मग -1. आता ह्या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. पहिल्यांदा बघा आता इथे काय आहे, अँटीलॉग, ज्या पण ॲडिशनवाल्या टर्म्स आहेत त्या लिहा आधी. 0.4786 प्लस ही 1.2821 प्लस 2.4955 प्लस 2.4771 माइनस -1 क्या हो जाएगा, -2. ओके, अब मैं डायरेक्ट एडिशन कैलकुलेटर पे करती हूँ बच्चे कंपनी, बट आप ऐसा मत करो. आप क्या करो, मैन्युअल कैलकुलेट
आप खुद से कैलकुलेट करो. चलो मैं भी नहीं करती, यहाँ पे लिखते हैं बट टाइम जाएगा. आई हैव अ नेक्स्ट लेक्चर. बताओ क्या आएगी एडिशन. 0.4786 प्लस 1.2821 प्लस 2.4955 प्लस 2.4771. आंसर आया 6.7333. उनमें से -2 किया. -2 करने के बाद आपको यहाँ पे क्या मिलेगा. एंटी लॉग ऑफ क्या मिलेगा. यहाँ से 2 गया तो 4.7333. अब आपको क्या देखना है. एंटीलॉग देखना है. आपका इक्वेशन क्या बना. एक्टिवेशन एनर्जी इज इक्वल टू एंटीलॉग ऑफ 4.7 क्या आया था. 4.7333. आता एंटीलॉग कसा बघणार. एंटीलॉग बघणार 0.73चा 33 मध्ये. पण एंटीलॉग आता आपल्याला एंटीलॉग डाउनलोड करावा लागेल. चलो कोई बात नहीं, हम एंटीलॉग डाउनलोड करते हैं. एंटीलॉग टेबल. एंटीलॉग टेबल 0.73चा आपल्याला बघायचा आहे. 0.73चा बघायचा आहे 33 मध्ये. 0.73चा 0, 1, 2 आणि 3 मध्ये 5284. एक मिनिट. 0.73चा 3 मध्ये 0, 1, 2, 3 5408 आणि इकडे 3 मध्ये 4. 8 आणि 4 12 म्हणजे 5412. सो आपका आंसर क्या आया. 5412. डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट देणार. एक डेसिमल डिजिट नंतर एक डेसिमल पॉईंट देणार. इनटू इथं काय आहे 4 आहे. डेसिमल पॉईंटच्या आधी जे काही असेल ते इथं पॉवरमध्ये लिहायचं. मग ह्यालाच मी काय लिहू शकते 54.12 किलोजूल. सो दिस इज योर करेक्ट आंसर ऑफ एक्टिवेशन एनर्जी. क्लियर है सबको. बताओ सबको क्लियर है. अगर किसी को नहीं आ रहा तो पर्सनली मुझे बताओ. बहुत सारे बच्चे होंगे तो आई विल अरेंज अ लेक्चर ऑफ लॉग अँड एंटी लॉग. ओके. बट बेसिक थिंग्स आहे. लॉग कसा पाहायचा, एंटीलॉग कसा पाहायचा आत्तासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ताच्या इक्वेशनसाठी, आत्ताच्या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. इथे जर डेसिमल पॉईंटच्या आधी 0 येत असेल आणि त्याचाच लॉग बघत असतील तर त्याला कन्वर्ट करा एका नंबरमध्ये. ओके. आणि मग त्याचा काय करा. इकडे आपण काय घेतलेला आहे. मग त्याचा इकडे लॉग घेतलेला आहे. दिस वन इज वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट टर्म. त्याच्यानंतर हे जे डेसिमल पॉईंटच्या आधीचे नंबर असतात त्याच्यातून आपण काय करत असतो. ह्या नंबर्समधून -1 करत असतो आणि तो नंबर कुठे लिहित असतो. मग इथे लिहित असतो. इथे 3 नंबर होते. डेसिमल पॉईंटच्या आधी 3 डिजिट होते. त्याच्यातून एक गेला. इथं लिहिलं 2 आणि मग बाकी 31चा 3 मध्ये, 19चा 15 मध्ये, असं 30चा 3 मध्ये, असं आपण आधी लॉग्स पाहिले. मग अँटीलॉग घेतले आणि आन्सर फाइंड आउट केलंय. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू. ओके. यस. ओके. चलो थैंक यू. बच्चे कंपनी आज थोड़ी जल्दी है. नेक्स्ट लेक्चर में नेक्स्ट टॉपिक हम कवर करेंगे. बाकी जो भी न्यू आए थे कितने हैं. बहुत सारे न्यू बच्चे ज्वाइन हो रहे हैं. वी आर टोटल नाउ 36. नाईस नाईस. आपण ग्रो होतोय. अँड आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल की जे पण स्टुडंट सक्सेस सायन्स अकॅडमीला रेफर करतात ते. बऱ्याच जणांकडून रेफरलचे ॲडमिशन्स होतात ते. खूप जणं वेगवेगळ्या स्टुडंट्सला रेफर करतात ते. आणि आता आपण जवळजवळ 36पर्यंत पोचलेलो आहोत. मला आठवतं आहे आम्ही 11thला, म्हणजे आता ही तुमची 12ची बॅच आहे. मला सांगायला आवडेल 11thला फक्त आम्ही 5 जणांना शिकवलं आहे ऑनलाईन. 5 ते 7 जणांना शिकवलं आहे. त्याच डेडिकेशननी, त्याच लेवलने. आणि आज 5 ते 7 जणांवरून आपण 35 जणांवर आलो आहे. सो दॅट्स अ रिअली गुड थिंग. म्हणजे 5 ते 7 जणांसाठी आम्ही ऑनलाईनचे लेक्चर्स घेतलेले आहेत आणि त्या 5 ते 7 जणांवरून आज
36-35 स्टुडंट्सवर आपण आलो आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे. सो प्लीज असंच सपोर्ट सक्सेस सायन्स अकॅडमीला करा अँड थँक्यू सो मच. आणि हां, पुन्हा एकदा तेवढ्याच हक्कानी सांगते जर तुम्हाला ह्याच्यात डाऊट येत असेल कशामध्ये लॉग अँटी लॉगमध्ये, प्लीज मला एक कॉल करा. मी तुम्हाला कॉल थ्रू किंवा चांगल्या चांगल्या यूट्यूबच्या लिंक्स पाठवून मी तुम्हाला ते कसंही समजून सांगेल. पण तुम्ही आधी माझ्यापर्यंत रीच झालं पाहिजे. जर तुम्हाला लॉग अँटी लॉग बघायला डिफिकल्टी येत असेल तर मी स्वतः एक ऑनलाईन लेक्चर रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत ते पाठवेल. पण तुम्ही आधी मला रीच झालं पाहिजे. ओके, सो चलो, टेक केअर, बाय बाय. अँड प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करत राहा. ओके, कुणीतरी हात रेज केलाय. हात रेज करण्यापेक्षा इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज टाईप करा. अदरवाईज यू कॅन कॉन्टॅक्ट अस इफ यू हॅव एनी क्युरी ऑर डाऊट. आजपासून क्रॅश कोर्सचे लेक्चर चालू होतात सो आम्हाला वेळेत लेक्चर थांबवावं लागेल. क्रॅश कोर्स म्हणजेच 12th नंतर CET साठी जो 2 महिन्याचा कोर्स असतो तो. सो चलो, बाय बाय, टेक केअर.